कसली नदी दाखवा इथं काय इथं हे कपाशीचं शेत आहे शेतकऱ्याचं आणि कपाशीचं शेत शेतकऱ्याच्या उभ्या जन्माचं हे स्वप्न आहे. दाखवा या जमिनीमध्ये काय राहिलंय, दाखवा पाहू द्या लोकांना. शेतकरी खूप सुखी. कांदा 5 रुपयाने वाढला तर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे असं टायटल देणारी न्यूज चॅनल वाले हे नाही दाखवणार की आता या शेतकऱ्याच्या डोळ्यात किती पाणी असेल. आणि तुम्हाला फक्त कांदा 5 रुपयाने वाढलेला दिसतो, पण हा कांदा ही कपाशी अशी उभ्या डोळ्यांनी वाहून जाताना जो शेतकरी पाहतो त्याचं तुम्हाला अजिबात काही थोडंफार दिसत नाही. आणि तुम्ही वरून बोलता शेतकरी सुखी आहे. शेतकरी कुठं सुखी आहे दाखवा मला. आज ह्या कपाशी मागे खर्च झालेला असेल जवळपास 1.5-2 एकर रान आहे. या रानामध्ये जवळपास शेतकऱ्याचा खर्च उत्पादन जर खर्च पाहिला आपण नांगरणी, मोगडणी, पाळी, त्याच्यानंतर कपाशी लागवड, त्याच्यानंतर 2 ते 3 फवारण्या झालेल्या होत्या या प्लॉट मध्ये आतापर्यंत. खतं किती टाकली असतील ते त्यांना माहित. एवढ्या 2 एकरचा जर खर्च पाहिला तर 40,000च्या आसपास गेलेला खर्च. ते खर्च तर सोडाच, त्या शेतामध्ये माती सुद्धा शिल्लक राहिलेली नाहीये. ही माती जर पाहिली तुम्ही तर दाखवा खाली, यांना दिसू द्या. शेतकऱ्यांची व्यथा काय आहे ते कळू द्या. आपल्या दारापुढील कुणी मुठभर माती उचलली का रे तू माती माझी उचलली आपण असे विचारणारे लोक. त्या शेतकऱ्याच्या रानामधील एवढी माती गेली, यांनी कोणाला विचारायचं माझी माती गेली कुठं. तुमचं जर पाहिलं तर ते शेतकऱ्याचं काय राहिलंय. जवळपास 1/2 एकर रान हे पाणी त्या शेतकऱ्याचं कापून गेलेलं आहे त्या ठिकाणी. तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल पलीकडून तुरीचं पीक, अलीकडे कांद्याचं पीक. निम्म्याच्या वरती पीक तर गेलंच, पीक जाऊ द्या, पीक शेतकरी परत घेतो. शेतकरी तुमच्या आमच्यासारखा नाहीये. एवढ्या गोष्टींनी शेतकरी कधी खचत नाही. आणि आपल्याला फक्त रील पाहायला बांधावरून छान वाटतं, ऑफिस मध्ये बसून शेतकरी सुखी आहे, शेतकऱ्यांचं हे शेतकऱ्यांचे. रील नाहीये इथं, हे रिअल पहा. रील काय पाहता तुम्ही, हे रिअल पहा. शेतकऱ्याचं वास्तव येऊ त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी विहीर दाखवायची नदी, त्या विहिरीजवळ नदी पात्र होतं. विहिरीजवळ आणि विहिरीपासून तिथपर्यंत जर आपण अंतर पाहिलं तर 100 ते 150 फूट हे रान कापून गेलेलं आहे. आणि रान कोणतं आहे पहा, प्युअर काळी माती आहे. 30 फुटापर्यंत काळी माती या शेतामध्ये होती. आणि त्या 30 फुटाच्या मातीमधून पहा डोळ्यात देखत एक कोपरा पडतोय, तसा त्या शेतकऱ्याचा जीव जळतोय. तुम्हाला मला वाटतं शेतकऱ्यांना खूप पैसा येतो. पैसा आता तुम्हाला जर खर्च सांगायचा म्हटलं तर 1 एकर ज्या ठिकाणी उडीद पेरलेले होते आता ह्या वर्षी 1 एकर शेतामध्ये फक्त आणि फक्त 1 गोणी उडीद झालेला आहे. 1 गोणीला भाव किती दिला तुम्ही, 5,000 रुपये क्विंटल. आणि त्या गोणीमध्ये भरतं किती, सगळं 2700 रुपये एका गोणीचं एका एकरामध्ये उत्पादन निघलेलं आहे. आणि 1 एकरचा खर्च जर पाहिला तर तुम्हाला आता सांगतो 2,000 रुपये एकर नांगरणी चालू आहे, 900 रुपये एकर मोगडणी चालू आहे. एका शेताला 2दा मोगडणी करावं लागते, 2 वेळेस पाळी घालावं लागते, परत पेरणी, बियाचा खर्च, खताचा खर्च, त्याच्यानंतर येणारा मावा, येणारा आसमानी संकट, येणारे रोगराई, त्या प्रत्येक गोष्टीला एवढा खर्च येतो. त्यामध्ये शेतकरी अक्षरशः पिसून निघतो. आणि 2700 रुपये उत्पादन जर 1 एकर मधून उडीद या पिकामध्ये होत असेल तर त्या शेतकऱ्याची मजुरी तर सोडा, त्याच्या गेलेला पैसा हा देखील निघत नाही. आणि आजकाल खूप ट्रेंड आला आहे, शेतकरी सुखी झाला आहे. कुठे झालाय शेतकरी सुखी, बांधावर ते तुमच्या रूम मध्ये बसून का फ्लॅट मध्ये बसून दाखवा. आहे ही व्यथा कोणी नाही मांडत शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या बाजूने कोण नाही. आमदार खासदार पहा जरा, ज्या वेळेस मतदान करायच्या वेळेस ज्या शेतकऱ्याची उंबरं तुम्ही झिजवता तुमच्या पायाने, त्या शेतकऱ्याची आज उंबरे तुम्ही येऊन पहा. आज 8 दिवस झालाय, नको तेवढा पाऊस चालू आहे. कोणता आमदार कोणता खासदार कधी भेट घ्यायला आला शेतकऱ्याची, त्या गोष्टीकडे लक्ष नाही. आता इलेक्शन आलं, तुम्हाला तुमचा स्वार्थ दिसतो, तुम्ही येतात शेतकऱ्यांना रामराम करतात, तुम्ही त्यांच्या पाया नाही पडत. तर गरीब शेतकरी तुमच्या पाया पडतो, तुमच्याकडे अपेक्षा घेऊन राहतो की माझं मायबाप सरकार आमच्यासाठी भाव देईल. तुम्ही काय भाव दिला. आज कांदा कोणता आहे, उन्हाळी कांदा जर पाहिला तर 6 रुपये किलोनी तुम्ही कांदा घेताय. आणि कांद्याचा उत्पादन खर्च तुमच्या पण लक्षात येणार नाही एवढा होतोय. 6 रुपये किलोनी कांदा, त्याच्यामध्ये निम्मा कांदा वखारीमध्ये चाळीमध्ये सडून जातोय. आणि जो कांदा त्याच्यातून थोडाफार राहिला, त्याच्यामध्ये उत्पादन खर्च निघायचा होता, तर तो पण सडून चाललाय. आणि हमी भाव कुठे हमी भाव, कोणत्या गोष्टीला हमी भाव आहे. 6 रुपये किलोनी तुम्ही कांदा जर घेणार असाल, त्या पडत्या काळामध्ये शेतकऱ्याची जर साथ देणार नसाल तर सरकारवर थूक करायची वेळ आता सर्वसामान्याला आलेली आहे.